भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे आज बुधवारी निधन झाले। दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी ग्वाल्हेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे शिंदे यांचे बुधवारी सकाळी 9:28 निधन झाले। मृत्यूसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या। राजमाता माधवी राजे शिंदे या मूळच्या नेपाळच्या होत्या। त्या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या। त्यांचे आजोबा युद्ध शमशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते। ग्वाल्हेर संस्थानचे राजे आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे आणि माधवी राजेंचा 1966 मध्ये विवाह झाला होता। विवाहापूर्वी त्यांचे नाव राजलक्ष्मी राणा होते, तर लग्नानंतर त्यांचे नाव माधवी राजे असे ठेवण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून न्यूमोनिया आणि इतर आजारांमुळे माधवी राजे यांची प्रकृती खालावली होती। दरम्यान माधवी राजेंच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय।